नमस्कार मित्रांनो, मी संजय मगदुम, आदर्श विद्यालय आंबोडे या विद्यालयातील शिक्षक। आज आपले मगदुम सर मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 8वी भूगोल या विषयांतर्गत सागर तळरचना या पाठाचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे। या पाठातील स्वाध्याय, सुरुवातीचा स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत। सागर तळरचना म्हणजे काय, कशाला म्हणतात सागर तळरचना, हे ह्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत। सागर तळरचनेच्या संदर्भातील संकल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण समजावून घेणार आहोत। तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच जर आपण मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। चला पाहूया मित्रांनो आपण सागर तळरचना म्हणजे काय। मित्रांनो, या ठिकाणी ही जी दोन चित्र दिसतात, या चित्रामध्ये जमिनीचा काही भाग उंचवलेला आपल्याला पाहावयास मिळतो, तर काही भाग खोलगट असा पाहावयास मिळतो। या ठिकाणी हिरवाईनं नटलेला असा हा भाग जो आहे, म्हणजेच उंच जो भाग आहे या भागाला आपण वेगळं नाव देतो। हा खोलगट भाग जो आहे याला आपण वेगळं नाव देतो। असं का केलं जातं मित्रांनो, याचा आपण कधी विचार केला आहे का? हा भाग जर आपण बघितला तर पूर्णपणे सपाट असा भाग आहे, मैदानी प्रदेशासारखा असा हा संपूर्ण भाग आपल्याला पाहावयास मिळतो। इकडं हिरवीगार झाडं आपल्याला पाहावयास मिळतात। तर असा हा पृथ्वीवरचा जो भाग आहे या भागाला मित्रांनो आपण वेगवेगळी नावं देतो किंवा दिलेली आहेत। अशी ही वेगवेगळी नावं आपण का दिलेली आहेत आणि कशावरून ही नावं आपण दिलेले आहेत? मित्रांनो, सर्वसाधारण बघितलं तर जमिनीवरील उंचवट्याचा जो भाग आहे या उंचवट्याच्या भागाला आपण मित्रांनो पर्वत असं म्हणतो, डोंगर असं म्हणतो। त्याचा तळाकडचा जो भाग आहे हा डोंगरावरून दिसणारा तळाकडचा भाग हा खोलगट भाग आहे, म्हणून याला मित्रांनो आपण दरी असं संबोधलं जातं। याला आपण काय म्हणतो, दरी असं संबोधतो। उंचवट्याचा भाग म्हणजे पर्वताचा भाग आणि पर्वताच्या पायथ्यालगतचा जो भाग आहे हा दरीचा भाग, दोन डोंगराच्या दोन पर्वताच्या मधील जो भाग आहे याला दरीचा भाग असं म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो। तर त्याच पद्धतीनं सपाट भाग आहे, मैदानी प्रदेश आहेत, पठारी प्रदेश आहेत। असे पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि पर्वतमय प्रदेश, दरीचे प्रदेश, उंच सकल भाग जो आहे हा भूपृष्ठावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो। म्हणजेच त्या जमिनीच्या आकारानुसार आपण त्याला काय केले आहेत तर वेगवेगळी नावं दिलेली आहेत मित्रांनो। त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जगाचा नकाशा आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि या जगाच्या नकाशाचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर ही जी खंड आहेत या खंडांचा आपण हा आशिया खंड असेल, हा युरोप खंड आहे, आफ्रिका खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे, अंटार्क्टिका खंड आहे, दक्षिण अमेरिका आहे, उत्तर अमेरिका आहे। तर या खंडांचा म्हणजेच हा जो भूभाग आहे या भूभागा व्यतिरिक्त हा आपल्याला जो निळसर भाग दिसतो हा मित्रांनो संपूर्ण जलमय भाग आहे। मग हा जो जलमय भाग आहे, आपण जर संपूर्ण जगाचा पण विचार करायला गेलो मित्रांनो तर जगामध्ये आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी दोन चित्र पाहावयास मिळतात की या दोन चित्राचं आपण जर निरीक्षण केलं म्हणजेच हा विभाजित आलेख आहे मित्रांनो। या विभाजित आलेखावरून आपल्याला असं आढळून येतं की खंड जो आहे तो 29% खंड आहे। म्हणजे आपण मगाशी 7 खंड बघितली तर या 7 खंडांचा भाग जो आहे हा फक्त 29% भाग आहे आणि 71% भागात पाणी आहे। या ठिकाणी डॉटनं आपल्याला पाहावयास मिळतं, तर हे पाणी आहे। हा पांढरा भाग जो आहे तो जमिनीचा आहे 29%, हा काळा भाग जो आहे तो पाण्याचा आहे मित्रांनो। म्हणजेच आपण जर या ठिकाणी पहा, हा खंडाचा भाग फक्त 29% आहे आणि हा जो निळसर भाग दिसतो हा 71% भाग मित्रांनो पाण्याचा आहे। म्हणजे विचार करा मित्रांनो, आपण ज्या खंडावरती राहतो, ज्या भूभागावरती राहतो, ज्या जमिनीवरती राहतो, या जमिनीचा विचार करायला गेलो तर जमिनीचा भाग फक्त 29% आहे आणि पाण्याचा भाग किती आहे मित्रांनो तर 71% पाण्याचा भाग आहे। पण या 71%चा जर आपण विचार करायला गेलो, आपण जे पाणी पितो मित्रांनो त्याला गोड पाणी आपण म्हणतो। या गोड्या पाण्याचे आपण जर विचार करायला गेलो तर ते 71% पैकी 97% पाणी खारं आहे
आणि 2% पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे आणि 1% पाणी मित्रांनो फक्त आपल्याला गोड पाणी पाहायला मिळतं, जे आपल्याला विहिरी, नदी, तलाव, सरोवरे या ठिकाणी जे आपल्याला गोड पाणी मिळतं ते फक्त 1% मित्रांनो पाणी आहे. मग आपल्याला या पाठामध्ये काय बघायचं आहे तर मित्रांनो, खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत. आता जलावरण आणि शिलावरण यांचा खंड आणि महासागर भाग आहेत. मग खंड व महासागर भूपट्टावर विसरले आहेत का तर होय मित्रांनो, खंड आणि महासागर हे भूपट्टावरतीच विसावलेले आहेत. ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते. बरोबर आहे का तर होय मित्रांनो, ज्यावेळी ओहोटी येते त्यावेळी किनाऱ्यालगत पाण्याखाली आलेली जी जमीन आहे ती उघडी पडत असते, कारण ओहोटीच्या वेळी पाणी कमी कमी होत जातं आणि भरतीच्या वेळी समुद्रातील पाणी किनाऱ्यालगत बाहेर येत असतं, म्हणजे पाण्यामध्ये वाढ झाली आपल्याला पाहावयास मिळते. हे लक्षात आपल्याला असणं गरजेचं आहे मित्रांनो. समुद्रातील खडकावर आदळून जहाजांना अपघात होतात. बरोबर आहे का मित्रांनो तर बरोबर आहे. समुद्रामध्ये देखील मित्रांनो खडक आहे. जसं आपल्याला भूमीवरती खडक पाहावयास मिळतात त्याच पद्धतीने मित्रांनो समुद्रामध्ये देखील खडक आहेत. काही जलमग्न आहेत, काही जलांतर्गत भागात आहेत. असे खडक काही वेळा जहाजांना आढळून येत नाहीत, दिसत नाहीत आणि त्यामुळं जहाजांचे अपघात समुद्रामध्ये झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. पुढील प्रश्न काय आहेत. पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापला आहे. बरोबर आहे मित्रांनो, आपण बघितलं 7 खंड जे आहेत, या 7 खंडाच्या सभोवतीनं आपण पाणी जे आहे ते पाणी व्यापलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे अमेरिका खंड असेल, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका खंड असेल, ऑस्ट्रेलिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, आशिया खंड असेल किंवा अंटार्क्टिका खंड असेल, या संपूर्ण भूपृष्ठाच्या सभोवतीनं पाणी आहे. महासागराच्या तळाशी जमीन आहे का तर होय मित्रांनो, महासागराच्या तळाशी जमीन आहे. जसं पर्वत पठार आपण पाहतो त्याच पद्धतीनं महासागर जो आहे हा पाण्याचा वरचा भाग आहे, हा समांतर भाग आपल्याला पाहावयास मिळतो, परंतु त्याच्या तळाला जमीन आहे. या जमिनीची उंची काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. पाणी समपातळीत राहिले तर महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे. पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे. बरोबर आहे मित्रांनो, पाण्याची पातळी समान राहते परंतु तळाचा जो भाग आहे हा कमी जास्त असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पाणी व जमिनीची पातळी असमान आहे. बरोबर आहे, पाणी आणि जमिनीची पातळी ही असमान आहे. आता आपण पाहिलं की 71% पाणी आहे आणि 29% फक्त मित्रांनो जमीन आहे, म्हणजेच ही पातळी असमान असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मित्रांनो, आपल्याला या पाठाच्या अंतर्गत सागरातील विविध भूरूपे आपल्याला पाहायचे आहेत. सर्वसाधारण मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर सागरातील विविध भूरूपे सागर आणि भूमी या ठिकाणची विविध भूरूपे आपल्याला पाहावयास मिळतात. उंची मीटरमध्ये दाखवली आहे. आता उंची मीटरमध्ये दाखवत असताना या ठिकाणी 0 दाखवले आहे, म्हणजेच समुद्र सपाटीची जी उंची आहे ही समुद्र सपाटीची उंची मित्रांनो या ठिकाणी 0 दाखवलेली आहे. आणि या समुद्र सपाटीच्या उंचीपासून वरचा जो भाग आहे हा भूमीचा भाग आपल्याला पाहावयास मिळतो. या भूमीच्या भागाला आपण मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर हा पर्वत आहे, याला आपण पर्वत म्हणतो का तर तो उंच आहे, अतिशय उंच आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची जास्त आहे. हा भाग पठारी प्रदेश आहे आणि हा भाग मैदानी प्रदेश आहे. पर्वत, पठार आणि मैदान असा आपल्याला भूमीवरचा भाग पाहावयास मिळतो. त्याच पद्धतीनं जल अंतर्गत भाग जो आहे या अंतर्गत भागामध्ये देखील भूपृष्ठाप्रमाणे चढउतार आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळं या अंतर्गत भागाला देखील त्याच्या आकारानुसार नावं देण्यात आलेली आहेत. हा खंडांत उतार असेल, सागरी डोह असेल, सागरी मैदान असं संबोधलं जातं. हा सागरी मैदानाचा भाग आहे. हा जलमग्न पर्वत आहे, सभोवतीनं पाणी याच्या मित्रांनो, आणि काही भाग पाण्याच्या वरती आलेला आहे म्हणून याला जलमग्न पर्वत असं म्हटलं गेलं आहे. आणि हा सागरी डोहाचा भाग आहे. तर आपल्याला याची सविस्तर माहिती मित्रांनो आपल्याला पुढे पाहायची आहे.
त्याच्या नावासह परत आपल्याला माहिती पाहायची आहे। तर एक एक घटक आपण याचा आपण मित्रांनो समजावून घेऊया। म्हणजेच सागर तळरचना जी आहे ते आपण समजावून घ्यायची आहे। पृथ्वीवरील पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहीत आहे। आताच आपण बघितलं मित्रांनो, सुमारे 71% पृथ्वीचं पृष्ठ पाण्याने व्यापलेले असली तरी पाण्याखालील जमीन आहे ती मात्र पाण्याप्रमाणे समपातळीत नाही मित्रांनो। ते आता आपण पाहिलेलं आहे। भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या उंच असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो। असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे करता येते। आताच आपण पाहिलं मित्रांनो कशा पद्धतीने जलमग्न जमिनीचे वर्गीकरण करता येतं। म्हणजे भूखंड मंच असेल, खंडांत उतार असेल, सागरी मैदान असेल, जलमग्न पर्वत असेल किंवा सागरी डोह असेल, हे आपण आता पाहिलेलं आहे मित्रांनो। तेच आपल्याला पुढे पाहायचं आहे। हा मित्रांनो सागराच्या तळाचा भाग पाहावयास मिळतो। या सागराच्या तळाच्या भागाला म्हणजेच सागराच्या तळाला जमीन आहे आणि हा जमिनीचा जो भाग आहे हा जमिनीचा भाग उंच सकल असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। याच्यावरती देखील आपल्याला काही वनस्पती पाहावयास मिळतात मित्रांनो। म्हणजेच महासागराच्या तळाला जमिनीचा भाग आहे आणि हा जो भाग आहे जमिनीचा तो असमान उंचीचा असलेला पाहावयास मिळतो। या ठिकाणी हा सागर आहे। या सागराच्या अंतर्गत भागात आपल्याला काही ठिकाणी उंच सकलपणा पाहावयास मिळतो मित्रांनो। तर तळाचा भाग देखील मित्रांनो जलमग्न जो भाग आहे हा असमान उंचीचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। या ठिकाणी काही चित्र आहेत ती सागरातीलच आहेत। जलमग्न भाग आहे हा जमिनीचा भाग आपल्याला पाहावयास मिळतो। इकडे पाणी आहे, इकडे पाणी, चहूबाजूनी पाणी आहे आणि मध्येच असा हा जलमग्न भाग आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो। अशा पद्धतीने हा सुंदर असं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं मित्रांनो। या समुद्राच्या सभोवतीनं पाण्यानं वेढलेला असा हा जो भाग आहे हा जमिनीचा भाग, उंचवट्याचा भाग, याला आपण जलमग्न बेट असं देखील संबोधतो मित्रांनो। तर याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायची आहे। महासागराची तळरचना म्हणजे जलमग्न जमिनीच्या रचनेला महासागर तळरचना म्हणून ओळखले जाते। जलमग्न जमिनीच्या रचनेला महासागर तळरचना, सागर तळरचना म्हणून ओळखले जाते। सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतले जाते। महासागराची सरासरी खोली सुमारे मित्रांनो 3700 मीटर आहे। महासागराचा तळ भूमी प्रमाणे उंच सकल आहे। ज्या पद्धतीने भूमी उंच सकल आहे मित्रांनो त्याच पद्धतीने महासागराचा तळ देखील उंच सकल आहे। जलमग्न भूरूपात आणि मिळून सागराच्या तळाची रचना ठरते। सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे। प्रत्येक महासागरांमध्ये आपल्याला भिन्न पाहावयास मिळते। मग विविध महासागर म्हटलं कोणते मित्रांनो, तर आपल्याला विविध महासागर म्हणजेच हिंदी महासागर आला, पॅसिफिक महासागर आला, अटलांटिक महासागर आला, आर्टिक महासागर आला, असे जे 4 महासागर आहेत या 4 महासागरामध्ये या सागराची तळरचना जी आहे ती विविध स्वरूपाची आपल्याला पाहावयास मिळते। या रचनेतील काही ठळक प्रकार व सर्वसाधारण क्रम आपण पाहूया। समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात। काय म्हटलं बघा, समुद्र किनाऱ्यापासून आपण मित्रांनो जसजसं आत जाऊ तसतसं जलमग्न भूरचनेमध्ये बदल होतो। आपण थोडक्यात मगाशी पाहिली आहे आकृती, तीच आकृती पुन्हा पहा मित्रांनो। खंड म्हणजेच मगाशी आपण बघितलं की झेरो, या ठिकाणी झेरो उंची आणि तिथून खाली समुद्र सपाटीपासूनची उंची आली मित्रांनो। हा खंड आहे आणि हा किनारा आहे, सागर किनारा। या सागर किनाऱ्यावरती भरतीच्या वेळी थोडं पाणी वरती येतं। या सागर किनाऱ्यापासून जसजसं आत जाऊ आपण तसतसं आपल्याला विविध जलमग्न भूरूप पाहावयास मिळतात म्हटलं आहे। म्हणजे सागर किनाऱ्यालगतचा जो भाग आहे त्याला मित्रांनो भूखंड म्हणजे म्हणतात। त्यानंतरचा जो भाग तीव्र उताराचा भाग आहे या तीव्र उताराच्या भागाला खंडांत उतार असं म्हटलं जातं मित्रांनो। सर्वसाधारण 2000 मीटर खोलीपर्यंत ते 2000 मीटर खोलीपर्यंत आपल्याला हा उतार पाहावयास मिळतो। त्यानंतर 4000 मीटर खोली या ठिकाणी आपल्याला सागरी मैदान पाहावयास मिळतं मित्रांनो। हा संपूर्ण भाग जो आहे हा थोडासा समान पातळीत आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजे जमीन ज्या पद्धतीनं सपाट पाहावयास मिळते त्याच पद्धतीनं हा भाग आहे म्हणून याला सागरी मैदान म्हटलेलं आहे। त्यानंतर मगाशी म्हटलं की जहाजाचा अपघात होतो समुद्रामध्ये, तर
काही बेटं जी आहेत ती पाण्यामध्येच असतात आणि ते दिसून येत नाहीत. अशी जी बेटं आहेत ती सागरी बेटं. काही बेटांचा भाग जो आहे हा पाण्याच्या वरती आलेला असतो, म्हणजे पर्वतासारखा उंच आलेला असतो. त्याला जलमग्न बेटं, जलमग्न पर्वत असं संबोधलं जातं. त्याच पद्धतीनं सागरी डोह म्हणजे दरी ज्या पद्धतीने आपण मगाशी बघितली मित्रांनो, त्या पद्धतीनं हा डोह आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर इथं सागरी गर्ता म्हटलेला आहे. सागरी गर्ता म्हणजे मित्रांनो समुद्राचा तळाचा जो भाग आहे याची सर्वात जास्त खोलीचा जो भाग आहे, निमुळती खोली असते या ठिकाणी. व्ही आकार जो इंग्रजीतला आहे त्या पद्धतीने ही खोली निमुळती असते. याला सागरी गर्ता असं म्हटलं जातं मित्रांनो. पॅसिफिक महासागरातील मरियाना जी गर्त आहे ती सर्वात जास्त खोल अशी गर्त आपल्याला पाहावयास मिळते मित्रांनो. तर याचा आपण सविस्तर अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. यातलं आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये महासागराच्या तळरचनेचे जे प्रकार आहेत ते आपण पाहूया. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.